गडचिरोलीतील भव्य तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी शहर उत्साहात. देशभरात राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा, देशभक्तीपर घोषणांचा जोश आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. या पदयात्रेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोकजी नेते आणि आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर चामोर्शी रोड, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, बाजार चौक मार्गे पदयात्रा कारगिल चौकात पोहोचली. कारगिल चौकात युद्धातील शूर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांनी राष्ट्रप्रेम आणि हुतात्म्याच्या स्मृती सदैव जागृत ठेवण्याचे आवाहन केले. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याची आठवण प्रत्येक नागरिकांच्या मनात कायम राहावी असे त्यांनी सांगितले. आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी ही राष्ट्रभावना आणि देशप्रेम जागृत करण्यासाठी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व शहीद जवानांना अभिवादन केले. पदयात्रेदरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. देशभक्तीपर गीतांनी वातावरण आणखी भारावून गेले. या तिरंगा पदयात्रेला विविध लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. अखेर राष्ट्रगीताने या भव्य तिरंगा पदयात्रेची सांगता झाली. गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा उमेश 24 चॅनल.